चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे दारात न शिरणारा लाडू. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. एका गावात सुधीर नावाचा माणूस राहत होता. सुधीर काहीही काम करत नसे. तो महा आळशी होता. गावातल्या वडाच्या पारावर बसून तो नुसत्या फुकटच्या गप्पा मारत असे. येता जाता लोकांशी पैजा लावणं हा त्याचा आवडता उद्योग होता. जे लोक त्याला ओळखत होते ते त्याच्या नादी लागतच नसत. फालतू गोष्टींसाठी वाद घालत बसायला ते काही सुधीरसारखे रिकामटेकडे थोडीच होते. सुधीर दिसला की त्याला टाळून ते पुढे निघून जात. त्यामुळे सुधीर देखील त्रास देण्यासाठी नवीन माणसांच्या शोधात असे. एकदा असाच तो रस्त्याने जात असताना त्याला एक माणूस पोतं भरून काकडी विकायला निघालेला दिसला. सुधीरच्या लक्षात आलं की हा माणूस गावात नवीन दिसतोय. त्याला कुणाशी तरी वाद घालायची खुमखुमी आलीच होती. सुधीर खुश झाला. आता त्याचा वेळ मस्त जाणार होता. तो लगेच काकडीवाल्याच्या समोर उभा राहिला. त्याला म्हणाला, काय रे, काकडी कशी दिली? काकडीवाला पुढच्या गावात आठवडी बाजारासाठी चालला होता, त्यामुळे तो घाईत होता. त्यांनी सांगितलं, 1 काकडी 1 रुपयाला. सुधीर म्हणाला, मग पूर्ण पोतं केवढ्याला दिलं? काकडीवाला थांबला. त्याला वाटलं याने इथेच हे पोतं घेतलं तर फारच बरं होईल. त्याने आनंदाने सांगितलं, बघा हां, पोत्यात 200 काकड्या आहेत. सगळं पोतं घेतलं तर 30 रुपये कमी करतो आणि 170ला देतो. चालेल? सुधीर म्हणाला, 200च काकड्या आहेत. खरं म्हणजे मला दुपारच्या जेवणाला हव्या होत्या. एवढ्या पुरतील असं काही वाटत नाही. काकडीवाला म्हणाला, किती जण जेवणार आहेत? सुधीर म्हणाला, किती जण काय, मी एकटाच जेवणार आहे. काकडीवाला म्हणाला, काय, तुम्ही या 200 काकड्या एका जेवणात खाऊन टाकणार? मग काय, मी खोटं बोलतोय? नाही पण म्हणजे इतक्या काकड्या कशा काय संपतील? मला तर कठीणच वाटतंय. सुधीर मग चिडून म्हणाला, एवढं जर वाटतंय ना मग पैज लाव. आत्ताच्या आत्ता या सगळ्या काकड्या मी जर खाऊन टाकल्या तर तू मला काय देणार? बोल ना. काकडीवाला पण जोशात आला. म्हणाला, चल पाहूच या. जर तू सगळ्या काकड्या खाल्ल्यास तर मी दारात न शिरू शकेल एवढा लाडू देईन. सुधीर म्हणाला, शक्यच नाही, एवढा लाडू देणं शक्यच नाही. काकडीवाला म्हणाला, का का नाही शक्य? आधी काकड्या तर खाऊन दाखव. सुधीरला एवढ्यावर काही समाधान मिळालं नाही. त्याची पैज लावायची खुमखुमी काही अजून गेली नव्हती. त्याला पैसेही हवे होते. त्यामुळे तो म्हणाला, जर तू दारात न शिरणारा लाडू मला दिलास तर मी तुला 300 रुपये देईन. पण जर तू देऊ शकला नाहीस तर तू मला 300 रुपये द्यायचे. आहे का कबूल? आता काकडीवाला पण इरेला पेटला. तो ओरडला, हो हो कबूल आहे. मग सुधीरने पोतं उघडलं आणि काकडी खायला सुरुवात केली. एक एक काकडी हातात घेऊन तो त्याचा टवका काढून थुंकून टाकत होता. अशा रीतीने त्याने सर्व काकड्यांचे टवके काढून टाकले आणि म्हणाला, बघ, मी सगळ्या काकड्या खाऊन टाकल्या आहेत. काकडीवाला म्हणाला, काय थट्टा चालवली आहे? थट्टा? काय म्हणतोस काय? मी सगळ्या काकड्या खाल्लेल्या आहेत. विचार कोणालाही. प्रत्येक जणच म्हणेल की या काकड्या खाल्लेल्या आहेत. सुधीर म्हणाला. तोपर्यंत या दोघांचा आवाज ऐकून तिथे काही माणसं जमा झाली. ती म्हणाली, हो, या सगळ्यांचे टवके उडाले आहेत. या काकड्या तर खाल्लेल्या आहेत. मग काकडीवाला चिडला. म्हणाला, पण त्याने पूर्ण कुठे खाल्ले आहेत? सुधीर हसला आणि म्हणाला, मी कुठे म्हटलं होतं पूर्ण काकडी खाईन? काकडीवाल्याचा चेहरा एकदमच उतरला. तो चिडून रिकामं पोतं उचलून निघाला. तेवढ्यात सुधीर म्हणाला, कुठे चाललास? दारात न शिरणारा लाडू कुठे? तो आण आधी. काकडीवाला आता मात्र घाबरला. आजूबाजूचे लोक सुधीरला म्हणाले, अरे जाऊ दे ना, तो कुठून आणणार एवढा लाडू? जाऊ दे त्याला. सुधीर म्हणाला, हे पहा, तो लाडू देणार नसेल तर मला 300 रुपये पाहिजेत. त्याने तशी पैजच लावली आहे. असं सोडणार नाहीये मी त्याला. सगळ्या माणसांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायलाच तयार होत नव्हता. आता मात्र काकडीवाल्याची पाचावर धारण बसली. 300 रुपये द्यायचे कुठून? काय बुद्धी सुचली आणि मूर्खासारखी पैज लावली असं झालं त्याला.
काय करू मी? आणि अचानक त्याच्या मनात एक विचार चमकला. तो हलवायाच्या दुकानात गेला. त्याने 1 रुपयाचा एक लाडू विकत घेतला आणि सुधीरच्या हातात दिला. सुधीर म्हणाला, हा तर नेहमीसारखाच लाडू आहे. मला असला पिटुकला लाडू नको. दारात न शिरणारा लाडू पाहिजे. काकडीवाला म्हणाला, हाच लाडू आहे जो दारात शिरत नाही. दाखवू का तुला? मग तो शेजारच्या घराजवळ गेला. त्याने त्यांच्या दाराजवळ लाडू ठेवला आणि म्हणाला, हे लाडवा, या दारातून आत शिर. अरे शिर ना, असं काय करतोयस? जा आतमध्ये. लाडू जरासुद्धा हलला नाही. काकडीवाला म्हणाला, शिरला का तो घरात? नाही ना. आहे की नाही हा दारात न शिरणारा लाडू? सगळी माणसं हो म्हणाली. सुधीरचा नाईलाज झाला. तो तिथून जाणार तेवढ्यात काकडीवाल्याने त्याला पकडलं. म्हणाला, अरे 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 अरे, जातोस कुठे? आधी माझे 300 रुपये टाक. पैसेत काय ठरलं होतं? मी दारात न शिरणारा लाडू दिला की तू मला 300 रुपये देणार होतास. टाक आधी पैसे. सुधीरचा चेहराच पडला. सगळेजण त्याची झालेली फजिती बघून खूप हसले. मुकाट्याने त्याने 300 रुपये काढून दिले. त्याची चांगलीच खोड मोडली होती. तेव्हापासून सुधीरने कानाला खडा लावला की कोणाशी पैज म्हणून लावायची नाही. काकडीवाल्याने त्या सगळ्या काकड्या गोळा केल्या आणि गाईंना खायला घातल्या आणि मग 300 रुपये घेऊन आनंदाने घरी गेला.